पुन्हा एकदा आपण सेशन स्टार्ट करूयात. जसे की एक कंडिशन सांगितलं की आपल्याला दोन कम्प्युटर नेटवर्कमध्ये घ्यायचे आहेत. दोन कम्प्युटर नेटवर्कमध्ये घेत असताना आपण आयदर दे आर कनेक्टेड वाया लॅन केबल और दे कॅन ऑल्सो कनेक्ट वाया वायरलेस कनेक्शन ऑल्सो. म्हणजे एक तर तुम्ही वायर्ड नेटवर्क करू शकता किंवा वायरलेस कनेक्शन करू शकता. समजा आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार आहोत की वायर्ड नेटवर्क बनवणार आहोत. जसे की एक दोन डेस्कटॉप असतील, दोन लॅपटॉप असतील किंवा एक डेस्कटॉप एक लॅपटॉप असेल, अशा पद्धतीचं कम्युनिकेशन आपल्याला करायचं आहे. ज्यामध्ये एक कंडिशन मी सांगितलं की नेटवर्क करत असताना हा एक ऑप्शन आपण पाहतोय की ज्यामध्ये एक कम्प्युटर आणि एक डेस्कटॉप यांच्यामध्ये डायरेक्टली आपण लॅन केबल इन्सर्ट करून क्रिएट करू शकतो, नेटवर्क क्रिएट करू शकतो. दुसरा अजून एक ऑप्शन आहे ज्यामध्ये एक स्विच आपण इन्सर्ट करणार आहोत. म्हणजे कम्प्युटर 1 पासून कम्प्युटर 2 ला कनेक्शन करत असताना व्हाया स्विच थ्रू करू शकतो. म्हणजे 1 पासून येणारी केबल जी स्विचमध्ये इन्सर्ट होईल आणि कम्प्युटर 2 पासून येणारी केबल आपली सेकंड स्विचला कनेक्ट होऊ शकते. याच्या रिलेटेड कालच्या सेशनमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं. अशा पद्धतीचं ज्यावेळेला नेटवर्क करतो त्यावेळेला हे कोणत्या प्रकारचं नेटवर्क असू शकतं, याला कोणती टोपोलॉजी म्हटलं जातं. जसं की फिजिकल कनेक्शन. टोपोलॉजी मीन्स फिजिकल नेटवर्क. ओके, फिजिकल कनेक्शन नेटवर्क वेअर केबल कनेक्ट्स. कोणतं टोपोलॉजी आता ह्या 2 नंबरच्या केसमध्ये आपण यूज करत आहोत? एनीवन? 2 नंबरची जी केस आहे ज्यामध्ये दोन कम्प्युटर आपण वाया स्विच थ्रू कनेक्ट करणार आहोत. सो मला आन्सर मिळालं बस टोपोलॉजी. बस टोपोलॉजी इज नॉट राईट आन्सर. यस, शुभंकरनं सांगितलं इट इज अ स्टार टोपोलॉजी. यस, व्हेरी गुड. स्टार टोपोलॉजी इज द राईट आन्सर वेअर two computers are connected to each another. They share their resources like printer, file sharing, etc. etc. So आता जे आपण नेटवर्क करणार आहोत ते मोस्टली स्टार टोपोलॉजी थ्रू नेटवर्क करणार आहोत. ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की दोन कम्प्युटर आपल्याला स्विच थ्रू कनेक्शन करायचं आहे. म्हणजे 1 कम्प्युटरपासून येणारी एक केबल स्विचमध्ये इन्सर्ट होणार, 2 नंबरपासून येणारी एक केबल आपण स्विचमध्ये इन्सर्ट करणार आहोत. त्याचबरोबर अजून एक कंडिशन असू शकते की मला ह्या कम्प्युटरवरती इंटरनेट ॲक्सेस करायचा आहे आणि इंटरनेटसाठी आपण एक राउटर यूज करणार आहोत. राउटरपासून पुन्हा जसं की इंटरनेट थ्रू जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांच्यापासून एक तुमच्याकडे राउटर असणार आहे. राउटर किंवा मोडेम म्हणू शकतो. आणि त्या राउटर आणि मोडेमपासून आपण हे स्विचला अजून कनेक्शन देऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं आपण इंटरनेटसुद्धा शेअरिंग करू शकतो. इंटरनेट इज अ रिसोर्स शेअरिंग. ओके, इंटरनेट इज अन पार्ट ऑफ रिसोर्स शेअरिंग. सो अशा पद्धतीचं नेटवर्क जे आपण क्रिएट करणार आहोत इट इज अ स्टार. दिस टाईप ऑफ नेटवर्क इज अंडर स्टार टोपोलॉजी. ओके, जसे की आजच्या सेशनमध्ये आपल्याला एक स्टार टोपोलॉजीमध्ये नेटवर्क कसं क्रिएट करायचं आहे याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. Okay, do you understand? This is the today's task in practical session. So before we start the network, काही गोष्टींची आपल्याला कम्प्युटर सिस्टीममध्ये बदल करायचे असणार आहे. ठीक आहे. बस इज नॉट राईट आन्सर. इट इज अ स्टार टोपोलॉजी. जसं की आता नेटवर्क क्रिएट करायचं असेल तर आपल्याला अजून काही गोष्टीची आवश्यकता आहे, काही बदल करण्याची गरज आहे. जसं की तुम्हाला पहिला बदल जो आहे तर तो बदल असणार आहे तुम्हाला माय कम्प्युटर राईट क्लिक प्रॉपर्टीज, ज्यामध्ये तुम्हाला डिटेल्स बघायला मिळतात. ज्यामध्ये तुमचा प्रोसेसर कोणता आहे, रॅम किती आहे, इट इज अ 32-bit प्रोसेसर और 64-bit प्रोसेसर. देन यू हॅव टू चेक युअर कम्प्युटर नेम. ओके, तर 1 बाय 1 आपल्याला ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आहेत. 2 कम्प्युटर आपल्याला घ्यायचे आहेत आणि 2 कम्प्युटरचं नेटवर्क आपल्याला क्रिएट करायचं आहे. जसं की आजच्या सेशनमध्ये आपण हा एक कम्प्युटर घेतलेला आहे आणि दुसरा आपला कम्प्युटर असणार आहे बेसिक कम्प्युटर. तर आता माझा असं अजून एक क्वेश्चन आहे की समजा माझा एक पी सी आहे 32-bit प्रोसेसरचा आणि त्याच्यावरती 32-bit ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल आहे. जसं की मी सांगितलं एका कम्प्युटरवरती मी विंडोज 7 इन्स्टॉल केलेला असणार आहे 32-bit
ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे आणि दुसऱ्या कम्प्युटरवरती माझं मे बी विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे आणि त्याच्यावरती 64 बिट ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल असणार आहे. सो इट इज पॉसिबल टू गेट कनेक्ट दिस टू कम्प्युटर्स. हे पॉसिबिलिटी आहे का नेटवर्कमध्ये की एका कम्प्युटरवरची ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज 7 आहे आणि विंडोज 10. पहिला क्वेश्चन आपण बघूयात की दोन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम आहेत जसं की विंडोज 7 आणि विंडोज 10. तर हे दोन नेटवर्कमध्ये कम्प्युटर आपण घेऊ शकतो का? सो आन्सर रिसीव्ह होतं यस. इट इज पॉसिबल टू कनेक्ट टू डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम इन अ सिंगल नेटवर्क. इट इज पॉसिबल. कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम असू त्यात विंडोज XP असतो म्हणजे पर्टिक्युलर विंडोज रिलेटेड आपण जर बोलत असेल तर विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10, विंडोज XP कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम असेल तरीसुद्धा आपण नेटवर्कमध्ये घेऊ शकतो. सेकंड क्वेश्चन असणार आहे की त्याच्यावरती असणारी ऑपरेटिंग सिस्टीम मात्र डिफरंट आहे. जसं की आपण बघितलं विंडोज 7 आहे परंतु ती 32 बिट आहे. सेकंड क्वेश्चन असणार आहे जो आपला 32 बिट ऑपरेटिंग सिस्टम एका कम्प्युटरला आहे दुसऱ्या कम्प्युटरला 64 बिट ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर अशा पद्धतीचं पण आपण नेटवर्कमध्ये दोन डिफरंट बिट ऑपरेटिंग सिस्टीम असताना सिंगल नेटवर्कमध्ये घेऊ शकतो का? इट इज पॉसिबल. एका कम्प्युटरला विंडोज 7 32 बिट दुसऱ्या कम्प्युटरला विंडोज 7 64 बिट अशा दोन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. तर आपल्याला अशा पद्धतीचं नेटवर्क करणं पॉसिबल आहे का? एनीवन? फास्ट आन्सर. ओके येस इट इज पॉसिबल. जसं की स्वराजनं सांगितलं माहीनं सांगितलं इट इज पॉसिबल. जसं आपण पाहिलं विंडोज 7 विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करू शकतो परंतु त्याचं व्हर्जन जरी तुमचं चेंज असेल 32 बिट असेल आणि एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीम 64 बिट असेल तरीसुद्धा आपण नेटवर्कमध्ये दोन ह्या ऑपरेटिंग सिस्टीमवरचं नेटवर्क करू शकतो. अशा दोन डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम 32 बिट किंवा 64 बिट जरी असेल तरी आपण सेम नेटवर्कमध्ये अशा दोन कम्प्युटर कनेक्ट करू शकतो. आता नेटवर्क करत असताना आपल्याला स्टार्टअप करत यायचं आहे की बेसिक आपल्याला त्या कम्प्युटरवरती काय काय गोष्टीची बदल करण्याची गरज आहे. जसं मी सांगितलं की माय कम्प्युटर. ओके वन मोर क्वेश्चन अबाउट दिस पॅरल की मला एखाद्या कम्प्युटरवरती एक क्वेश्चन रिसीव्ह झाला की ज्यामध्ये एका कम्प्युटरवरती माझ्याकडे MS आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट ऑफिस मायक्रोसॉफ्ट ऑपरेटिंग सिस्टीम आहे आणि दुसऱ्या एखाद्या कम्प्युटरवरती एनी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तर याच्यावरती आपण नेटवर्क करू शकतो का? तर ऑफकोर्स करू शकतो. इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल एखादी बँक जर तुम्ही पाहत असाल तर मॅक्झिमम क्लायंट साईड जे आहेत जिथं डोमेन बेस्ड नेटवर्क असणार आहे. जसं की मी इथं 3 कम्प्युटर दाखवले जे एकमेकांना एका बँकेतले कनेक्टेड आहेत जे स्विच थ्रू स्टार टोपोलॉजी थ्रू कनेक्टेड आहेत आणि याचबरोबर माझा एक सर्व्हरसुद्धा आहे जो सर्व्हर आहे ज्याच्यावरती लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. क्लायंट साईड जे आहेत हे क्लायंट साईड आहेत. these three are in client these three clients are in विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम. तरीसुद्धा आपण हे नेटवर्कमध्ये घेऊ शकतो. ओके कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम असेल जसं लिनक्स असू द्यात विंडोज असू द्यात तरीसुद्धा आपण नेटवर्कमध्ये कनेक्ट करू शकतो. तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला दोन विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमचं नेटवर्क करायचं आहे. जसं की आत्ता आपण पाहिलं की बाबा फर्स्ट ऑफ ऑल काय प्रिकॉशन घ्यायचे आहे. तर पहिली गोष्ट माय कम्प्युटर राईट क्लिक प्रॉपर्टीज ज्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे कम्प्युटर नेम. म्हणजे नेटवर्कमध्ये तुम्हाला जे दोन कम्प्युटर कनेक्ट करायचे आहेत त्याची पहिली कंडिशन असणार आहे कम्प्युटर नेम मस्ट बी डिफरंट. ओके मस्ट बी डिफरंट. जसं की मी सांगितलं दोन कम्प्युटर मला जे कनेक्ट करायचे आहेत तर त्या प्रत्येक कम्प्युटरचं नाव जे असलं पाहिजे ते डिफरंट असलं पाहिजे. म्हणजे याचं जर कम्प्युटरचं नेम 1 असेल तर ऑटोमॅटिकली दुसऱ्या कम्प्युटरचं नेम 2 असणं आवश्यक आहे. म्हणजे
प्रत्येक नेटवर्कमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय व्हायला पाहिजे. मे बी तुमचे दोन सिंगल सेम नेम असेल तर सिस्टीम नेटवर्कमध्ये येत असताना कॉन्फ्लिक्ट होऊ शकते सेम नेममुळं. तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे की कम्प्युटर नेम चेंज करायचं आहे, कम्प्युटर नेम चेक करायचं आहे. जसे की आपल्याला कम्प्युटर नेम चेक करण्यासाठी माय कम्प्युटर प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला कम्प्युटर नेम बघायला मिळतं. जसे की या कम्प्युटरचं नाव आहे श्री -PC. ओके. पहिली गोष्ट जसं मी सांगितलं की ह्या कम्प्युटरचं नेम चेंज करता आलं पाहिजे. जसं आपण माय कम्प्युटर प्रॉपर्टीजमध्ये पाहू शकतो तसंच दुसरा कुठून ऑप्शन हा पाहू शकतो. माय कम्प्युटरचं नेम चेंज करायचं असेल मला, तर मला दुसरा ऑप्शन कुठं असणार आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याला माय कम्प्युटर मधून नाव चेंज नाही करता आलं किंवा त्याला नाही समजलं, तर दुसरा ऑप्शन काय असला पाहिजे कम्प्युटर नेम चेंज करण्याचा. एनीवन? युजर सेटिंगमध्ये कुठे? येस, 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 इट इज राईट आन्सर. कंट्रोल पॅनलमध्ये काय असणार आहे? जसे की कंट्रोल पॅनल ओपन झालं, कंट्रोल पॅनलमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे सिस्टीम, आणि सिस्टीमला क्लिक केल्यानंतर सुद्धा सेमच ऑप्शन ओपन होईल. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे कम्प्युटर नेम चेक करायचं आहे. आणि कम्प्युटर नेम चेक करण्यासाठी जसं मी इथं बघितलं हा श्री PC आहे. ज्या वेळेला मी चेंज सेटिंग ऑप्शनला क्लिक करेन आणि चेंजमध्ये मी समजा आजचं नेटवर्कचं कम्प्युटरचं नेम मला चेंज करायचं आहे. जसे की मी इथं कम्प्युटर नेम चेंज करतो ICTSS. माझं नेटवर्कचं नाव किंवा माझ्या ऑर्गनायझेशन मला कम्प्युटरला नाव द्यायचं आहे ICTSS, जो माझ्या ऑर्गनायझेशनमधला कम्प्युटर असणार आहे. जसं की मी त्याला नाव दिलं ICTSS. ओके. सेकंड जसा ऑप्शन आहे आपण हा चेंज करूच, पण ज्या वेळेला आपण ओके क्लिक करू कम्प्युटर सांगेल तुम्हाला कम्प्युटर रिस्टार्ट करावा लागेल. ओके. तर आपण रिस्टार्ट करू शकतो. सेकंड ऑप्शन जसं आहे की मेंबर ऑफ डोमेन. जसं की आपण कालच्या सेशनमध्ये थिओरॉटिकल कन्सेप्टमध्ये पाहिलं होतं की दोन प्रकारचं नेटवर्क टाईप आपण करू शकतो. एक आहे ज्यामध्ये पीअर टू पीअर नेटवर्क, P2P नेटवर्क, आणि सेकंड ऑप्शन आहे ज्यामध्ये आपण डोमेन अँड सर्व्हर रिलेटेड नेटवर्क करू शकतो. नेटवर्क डोमेन रिलेटेड आपण नेटवर्क करू शकतो, ज्यामध्ये आपण सर्व्हर क्लायंट नेटवर्क असं सुद्धा म्हणतो. जसं की माझा एक सर्व्हर असेल आणि सर्व्हर जर असेल तर मला ऑप्शन काय चेक करायचं आहे, काय चेंज करायचं असणार आहे, तर डोमेन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि माझा जो डोमेन असणार आहे जसं की सर्व्हर, आणि सर्व्हरचं जे नेम असणार आहे, फॉर एक्झाम्पल माझं सर्व्हरचं नाव असेल agm.com, अशा पद्धतीचं नाव असू शकतं. तर मला तो डोमेन नेम इथं इन्सर्ट करावा लागू शकतो. जसं की मी युजरसाठी ज्या वेळेला एका क्लायंट मशीनवरती जर मला त्या कम्प्युटरला डोमेनला कनेक्ट करायचं असेल, सर्व्हरला कनेक्ट करायचं असेल, तर मला डोमेनचं नाव, डोमेन इन्स्टॉलेशन करताना आपण जे नाव दिलं असणार आहे ते नाव देणं आवश्यक आहे. जसं की मी इथं डोमेन नेम agm.com, shivaji-university.com किंवा .ac.in, .edu, जे काय पद्धतीचं नाव असेल त्या पद्धतीचं तुम्हाला डोमेनचं नाव देणं आवश्यक आहे. परंतु माझा कम्प्युटर मला आजच्या सेशनमध्ये मला डोमेनचा पार्ट नाही बनवायचा, मला त्याला वर्कग्रुप मॉडेल बनवायचं आहे. मे बी इट इज ऑल्सो नोन ॲज अ P2P नेटवर्क, पीअर टू पीअर नेटवर्क. आता वर्कग्रुप नेम जे आहे जे बाय डिफॉल्ट मायक्रोसॉफ्टनं मेन्शन केलेलं आहे. कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करत असताना तुम्हाला वर्कग्रुप नेम विचारलं जातं. आयदर दे आर आस्क्ड टू युअर डोमेन नेम. डोमेन नेम जर द्यायचं असेल तर तुम्ही जसं मी मगाशी सांगितलं, जसं डोमेन मेंबर बनवायचं असेल तर डोमेनचं नाव द्यावं लागेल, और मेंबर ऑफ वर्कग्रुपचं नाव द्यावं लागेल. वर्कग्रुपचं नाव देत असताना तुम्ही मायक्रोसॉफ्टनं ज्या वेळेला मायक्रोसॉफ्टची कोणती ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करता, जसे की विंडोज XP, विंडोज 7, विंडोज 8, विंडोज 10 सारख्या कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम ज्या वेळेला इन्स्टॉल करत असता, तर त्यावेळेला बाय डिफॉल्ट वर्कग्रुप नेम असणार आहे. इट इज अ वर्कग्रुप. ओके. इट इज राईट अप इन कॅपिटल लेटर ऑल्सो. हे फार महत्त्वाचा पार्ट आहे
की ज्यामध्ये तुम्हाला कोणतंही नेटवर्क ज्या वेळेला तुम्हाला कनेक्ट करायचं असेल, आता पीअर टू पीअर नेटवर्क करायचं आहे, ज्यालाच आपण वर्क ग्रुप मॉडेल म्हणतो. तर वर्क ग्रुप मॉडेलमध्ये तुम्हाला नेटवर्क करायचं असेल तर तुम्हाला इथं प्रॉपर वर्क ग्रुप मॉडेल मेन्शन करणं गरजेचं आहे. जसं की ह्या सिस्टीमचं आपण बघितलं, वर्क ग्रुप मॉडेल आहे, जे नेम आहे ते वर्क ग्रुपच आहे, जे मायक्रोसॉफ्टकडनं डिफॉल्ट असणार आहे ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करत असताना. तर तेच मॉडेल किंवा तेच नेम बाय डिफॉल्ट इथं तुम्हाला बघायला मिळतं आहे. आता माझा क्वेश्चन आहे की मला माझं ऑर्गनायझेशन आहे इम्पल्स कम्प्युटर ट्रेनिंग सेल्स अँड सर्व्हिस, आणि मला अशाच पद्धतीचं वर्क ग्रुप मॉडेल द्यायचं आहे की ज्याचं माझं नाव असलं पाहिजे ICTSS. वर्क ग्रुपला मला ICTSS असं वर्क ग्रुप मॉडेलचं नाव द्यायचं असेल तर इट इज पॉसिबल ऑर नॉट पॉसिबल? मी वर्क ग्रुप मॉडेलचं नाव चेंज करू शकतो का? वर्क ग्रुपचं नाव चेंज करू शकतो का? It is possible to change. Okay, yes. One another answer received was yes. Yes, it is the right answer. You can change वर्क ग्रुप नेम. बाय डिफॉल्ट जे वर्क ग्रुप नेम आहे जे तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनचं काही नाव देऊ शकता. मला माझं वैयक्तिक नाव द्यायचं असेल तरीसुद्धा देऊ शकतो. सो पहिली कंडिशन जसं म्हटलं की माझा कम्प्युटर जो वन आहे त्याला मला त्याचा युजर नेम डिफरंट असणं गरजेचं असणार आहे. ओके, दोन कम्प्युटरचं माझं जे काही नाव आहे ते चेंज असणं आवश्यक आहे. दुसरी कंडिशनमध्ये डिफरंट नेम असणं आवश्यक आहे. दुसऱ्या कंडिशनमध्ये वर्क ग्रुप सेम, वर्क ग्रुप जे नेम आहे ते सेम असलं पाहिजे का डिफरंट असलं पाहिजे? एनीवन? आता नेक्स्ट क्वेश्चन आहे की वर्क ग्रुप मॉडेलचं जे काही नाव असणार आहे दोन्ही कम्प्युटरसाठीचं ते सेम असलं पाहिजे का डिफरंट असलं पाहिजे? Yes, almost every student says that the same name is required. Yes, it is the right answer. तुमचा वर्क ग्रुप मॉडेलला म्हणजे जसं की इथं आपण म्हटलं की मला ह्या कम्प्युटरचं नाव ICTSS1 असं असेल तर ऑटोमॅटिकली सेकंड कम्प्युटरला कंपल्सरी तुमचं कम्प्युटर नेम डिफरंट असलं पाहिजे. सेम नेम असेल तर तुमचं ज्यावेळेला नेटवर्क होईल त्यावेळेला कॉन्फ्लिक्ट होईल. कॉन्फ्लिक्ट म्हणजे कन्फ्यूज होईल की कोणतं कम्प्युटर आहे आणि कोणते नेटवर्क, कुठल्या कम्प्युटरचं नाव ICT11 आहे, हे जरा कन्फ्युजन होऊ शकतं. सेकंड जिथं सांगितलं आपण वर्क ग्रुप मॉडेलचं बाय डिफॉल्ट मायक्रोसॉफ्टनं सजेस्ट केलेलं नाव आहे किंवा बाय डिफॉल्ट जे वर्क ग्रुप नाव आहे, तर सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला इथं वर्क ग्रुपचं मॉडेल सेम नेम जे आहे, वर्क ग्रुप मॉडेल किंवा वर्क ग्रुप नेम जे आहे ते सेमच असलं पाहिजे. ही कंडिशन लक्षात ठेवा. वर्क ग्रुप मॉडेलचं नाव, वर्क ग्रुप नेम काय असलं पाहिजे? सेमच असलं पाहिजे. समजा कम्प्युटर वनला ICTSS असं जर नाव असेल तर ऑटोमॅटिकली फॉर सेकंड कम्प्युटर इट मस्ट बी द सेम वर्क ग्रुप नेम. कारण तुम्हाला एकाच ऑर्गनायझेशनमधले दोन कम्प्युटर, एकाच नेटवर्कमधले दोन कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करायचे असतील तर तुम्हाला त्यांचं नेटवर्क जे वर्क ग्रुप मॉडेल नेम आहे ते सेमच असणं आवश्यक आहे. ओके, जसं की आपण ह्या कम्प्युटरसाठी पाहिलं की जो माझं व्हर्च्युअल मशीन होतं किंवा एक सेपरेट मशीन होतं त्यामध्ये मला काय पाहिजे आहे तर एक तर कम्प्युटर नेम डिफरंट असणं पाहिजे आणि वर्क ग्रुप नेमसुद्धा डिफरंट असलं पाहिजे. जसं की आता ह्या कम्प्युटरसाठी पाहिलं आपण सेकंड कम्प्युटर जो मी व्हर्च्युअलच्या ऐवजी बेस मशीनला करतो. माय कम्प्युटर राईट क्लिक, ज्यावरती माझी ऑपरेटिंग सिस्टीम आहे विंडोज 10 64 बीट. ओके, जसं इथं आपण ऑब्झर्व करत असाल इथं चेंज सेटिंगमध्ये आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲज इट इज जसं की याचं कम्प्युटरचं नाव जे आहे डेस्कटॉप -IGJ 3PJ 3C अशा पद्धतीचं एक डिफरंट नाव आहे. मी आता जर हे सिस्टीमला चेंज करायला गेलो तर मला कम्प्युटर सिस्टीम रिस्टार्ट करायला लागू शकतं. सो मी आता ह्या बेस मशीनला चेंज करणार नाही. याचं नाव आहे समजा डेस्कटॉप
जे काय नाव असेल ते मी ॲज इट इज ठेवतो. वर्कग्रुप ॲज इट इज ठेवतो, चेंज नाही करणार, कारण मला माझं मशीन रिस्टार्ट करावं लागेल आणि मे बी माझं नेटवर्क म्हणजे आपलं मीटिंग लेफ्ट होऊन पुन्हा जॉईन व्हावं लागेल. तर ह्या सिस्टीमला मी चेंज नाही करत आहे, परंतु सेकंड सिस्टीम जे आहे व्हर्च्युअल मशीन त्यामध्ये मी चेंज करतो. जसं की आपण हे पाहिलं, याचं मी डिफॉल्ट नेम वर्कग्रुपच ठेवतो आणि इथं मात्र मी डेस्कटॉप कम्प्युटरला नाव देतो desktop-2. ओके, डिफरंट नेम दिलं, माय ओके करतो. वर्कग्रुप लक्षात आलं सगळ्यांचं. बिफोर यू स्टार्टिंग सेव्ह एनी ओपन फाइल्स अँड क्लोज ऑल द प्रोग्राम्स. ओके अँड ओके, रिस्टार्ट नाव. ओके, जसं की आपण हे एक ऑप्शन पाहिला की ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर नेम कुठून चेंज करायचा आहे, तर कंट्रोल पॅनलमध्ये सिस्टीम सेटिंगमध्ये तुम्हाला ऑप्शन आहे, किंवा माय कम्प्युटर राईट क्लिक प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला कम्प्युटर नेम आणि वर्क ग्रुप नेम चेंज करू शकता, तिथून सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. आता सेकंड मीनवाईल हे कम्प्युटर स्टार्ट होतो त्याच्या आधी आपल्याला आता नेक्स्ट सेटिंग काय पाहायचं आहे, तर कम्प्युटरला काही युजर्स असणं आवश्यक आहे. आणि युजर्स जे आहेत, जसं की आपण युजर क्रिएट करण्यासाठी कोण सांगू शकतं कुठून आपण युजर क्रिएट करू शकतो? एनीवन? युजर मला नवीन क्रिएट करायचा असेल तर कुठून क्रिएट करणं आवश्यक आहे? येस, कंट्रोल पॅनलमध्ये युजर्स. ओके, व्हेरी गुड. जसं की सांगितलं, कंट्रोल पॅनलमध्ये तुम्हाला एक ऑप्शन आहे ज्याचं नाव आहे युजर अकाउंट, आणि युजर अकाउंटमध्ये तुम्हाला अशा पद्धतीचं युजर तुम्हाला बघायला मिळतात. हा एक ऑप्शन आहे. हा का सांगितला, तर बऱ्याचशा लॅपटॉपला, पर्टिक्युलर ज्यांचा लॅपटॉप विंडोज 10 रिलेटेड आहे, लायसनमध्ये आहे, तर त्यांना तुम्हाला कंट्रोल पॅनलमधून युजर अकाउंट क्रिएट करू शकतात. जसं की मी इथं ऑप्शनला चेक करेन, मॅनेज अनादर अकाउंट, आणि इथं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल क्रिएट अ न्यू अकाउंट. ओके, जसं की मी एखादं नवीन अकाउंट क्रिएट करतो त्यावेळेला मला इथं त्याचं नाव द्यावं लागेल. मी जसं नाव दिलं, समजा राज असं नाव दिलेलं आहे, तर तुम्हाला दोन ऑप्शन पुन्हा विचारले जातात. स्टँडर्ड युजरचे टाईप्स आहेत, जसं की स्टँडर्ड युजर आहे किंवा युजर असू शकतो, त्यालाच युजर असं म्हटलं जातं. सेकंड ॲडमिनिस्ट्रेटर आहे, पॉवर युजर असतील, किंवा अजूनही वेगवेगळे ऑप्शन आहेत. तर यापैकी कोणतं आपल्याला अकाउंट बनवायचं आहे? जसं की मला याला नेटवर्कमध्ये घ्यायचं आहे, याच्या थ्रू नेटवर्क कम्युनिकेशन करायचं आहे, म्हणून मी याला ॲडमिनिस्ट्रेटर युजर क्रिएट करू शकतो. आणि त्या युजरचं नाव मी दिलं समजा राजवन. ओके, अशा पद्धतीचं माझं एक युजर क्रिएट करू शकतो. ओके, युजर क्रिएशन लक्षात आलं. कंट्रोल पॅनलमध्ये तुम्हाला विंडोज 10 असू द्यात किंवा विंडोज 7 असू द्यात, तुम्ही अशा पद्धतीचं अकाउंट क्रिएट करू शकतात. वन अनदर क्वेश्चन, इट इज अ गुड क्वेश्चन. कॅन वी क्रिएट टू ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट इन अ सिंगल desktop or laptop or in a single PC? Yes, why not? We can create two or more administrator account in a single PC. जसं की मी सांगितलं की माझं जो पी सी आहे की जो मला वेगवेगळे युजर त्यावरती कम्प्युटरवरती वर्क करतात, आणि मला प्रत्येक युजरला एक ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट क्रिएट करून देणं आवश्यक आहे. त्यामुळं तुम्हाला विंडोज मायक्रोसॉफ्टनं पर्टिक्युलर तुम्हाला अशी फॅसिलिटी दिलेली आहे की तुम्ही नंबर ऑफ युजर्स क्रिएट करू शकता, आणि एव्हरी कम्प्युटर कॅन बी पार्ट ऑफ युजर ऑल्सो, कॅन बी पार्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट ऑल्सो. प्रत्येक युजरला तुम्ही वेगवेगळे फॅसिलिटी देऊ शकता, वेगवेगळे राईट्स देऊ शकता. नॉर्मल युजर असेल, जसं की युजर राईट्स असतील, तर त्याला काही प्रोग्राम तुम्हाला इन्स्टॉल करता येणार नाहीत, काही अनइन्स्टॉल करता येणार नाहीत, काही रिस्ट्रिक्शन असणार आहेत. पण ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट असेल तर इट इज अ बॉस, सो त्याला ऑलमोस्ट सगळे ऑप्शन असणार आहेत, ऑलमोस्ट सगळ्या फॅसिलिटी असणार आहे की ज्या थ्रू तो एखादा प्रोग्राम इन्स्टॉल करू शकतो, रिमूव्ह करू शकतो.
ज्या कन्सेप्टला आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स असं म्हटलं जातं. जसं की कंट्रोल पॅनलमध्ये विंडोज 10 ज्यांच्या कम्प्युटरला लायसनिंग होतं त्यांना कंट्रोल पॅनलमधून जनरली अशा पद्धतीनं अकाउंट क्रिएट करावं लागू शकतं. पण माझं कम्प्युटर समजा पायरेटेड आहे, ज्यावरती मी पायरेटेड ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल केली असेल, तर अशा कम्प्युटरला अजून एक ऑप्शन आहे, माय कम्प्युटर राईट क्लिक मॅनेज. माय कम्प्युटर राईट क्लिक मॅनेज, ज्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर मॅनेजमेंट रिलेटेड एक ऑप्शन ओपन होतो, जो कंट्रोल पॅनलमध्ये सुद्धा तुम्हाला हाच ऑप्शन आहे. सो अगेन आय एम शोइंग दॅट कंट्रोल पॅनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूलमध्ये कम्प्युटर मॅनेजमेंट हा एक पार्ट आहे, ज्यामध्ये सेम विंडोलाच तुम्ही जाऊ शकता. डू यू अंडरस्टँड? दोन ऑप्शन आहेत जे नेहमी लक्षात ठेवायचे तुम्हाला. कंट्रोल पॅनल काही वेळेला तुम्हाला मे बी माय कम्प्युटर थ्रू तुम्हाला राईट क्लिक करून अकाउंट क्रिएट जर करता आलं नाही, तर कंट्रोल पॅनलमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूल, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टूलमध्ये कम्प्युटर मॅनेजमेंट, आणि कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये सुद्धा तुम्हाला लोकल युजर्स अँड ग्रुप क्रिएट करू शकता. ओके, आता इथं लोकल युजर्स पर्टिक्युलर का म्हटलं आहे? ज्या वेळेला तुम्ही डोमेन क्रिएट करता आणि डोमेनवरती जर एखादा कम्प्युटर कनेक्ट असतो, त्यावेळेला त्याला युजर जो क्रिएट करायचा आहे तो लोकल युजर क्रिएट नाही करून चालत, तिथं तुम्हाला डोमेन युजर क्रिएट करावा लागतो. आणि म्हणून इथं मेन्शन करताना मायक्रोसॉफ्टनं मेन्शन केलेलं आहे, इट इज अ लोकल युजर अँड कम्प्युटर. म्हणजे इथं जे युजर क्रिएट होणार आहेत ते ह्याच कम्प्युटरवरती, ह्याच नेटवर्कमध्ये, ह्याच पी सीवरती हे युजर क्रिएट होणार आहेत. दे आर नॉट पार्ट ऑफ अ डोमेन. ओके, हा कन्सेप्ट फार अंडरस्टँड करून घ्या, समजून घ्या. ज्यामध्ये तुम्हाला आता युजर क्रिएट करत असताना युजर जे आहे, जसं की आपण बघितलं राजवन हा एक युजर आहे, श्री युजर आहे, अशा पद्धतीचे तुम्ही युजर क्रिएट करू शकता. ओके, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचा एक ऑप्शन आहे, जसं की विंडोज 7 किंवा विंडोज 10 सारखी ऑपरेटिंग सिस्टीम ज्या वेळेला आपण क्रिएट करत असतो, तर त्यावेळेला तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कोणत्याही कम्प्युटरला आपण मेन्शन केलेलं आहे की ॲटलिस्ट 2 अकाउंट असणं गरजेचं आहे. पहिला अकाउंट जे असणार आहे ते ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट हे अनेबल असणं आवश्यक आहे. जसं की इथं ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट जे आहे ते डिसेबल आहे. ज्याला मला अनेबल करायचं असेल तर मला राईट क्लिक, ओके, प्रॉपर्टीज, देन ऑप्शन चेक करायचा आहे अकाउंट इज डिसेबल. हा ऑप्शन जो आहे ज्याला टिकमार्क आहे, याचा अर्थ हा चेकबॉक्समधला टिकमार्क आपल्याला रिमूव्ह करायचा आहे, अकाउंट आपल्याला अनेबल करायचा आहे, चालू करायचा आहे. सो आय विल अनमार्क अकाउंट इज डिसेबल, क्लिक ऑन अप्लाय अँड ओके. ज्या वेळेला मी हा अकाउंट ओपन करेन म्हणजे अनेबल करेन, तर तो युजर क्रिएट झालेला असेल आणि वर्किंगमध्ये येऊ शकतो. याचंच नाव आहे ॲडमिनिस्ट्रेटर. ॲटोमॅटिकली हा मेंबर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर आहे का, याचं सुद्धा मला चेक करणं गरजेचं आहे. जसं की मी आता एक राजवन युजर बनवला, तो मला ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंटमध्ये आहे का, त्याला कशा पद्धतीचे राईट्स दिलेत हे मला समजणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी राजवन युजर सिलेक्ट केला. प्रॉपर्टीजमध्ये जात आहे. प्रॉपर्टीजमध्ये पहिला आपण ऑप्शन बघितला जनरल. याच्या रिलेटेड अजून खूप सारे सेटिंग आहेत, युजर कॅनॉट चेंज पासवर्ड वगैरे, हे सगळे ऑप्शन आपण पाहणार आहोत नंतर. आत्ता ह्या मोमेंटला फक्त आपण एकच ऑप्शन पाहिला, अकाउंट इज डिसेबल. तो ऑप्शन आपण रिमूव्ह करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला मेंबर ऑफ बनवायचा आहे. मेंबर ऑफ काय आहे, तर इथं तुम्हाला मेंबर ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर आहे आणि हाच युजर मेंबर ऑफ युजर पण आहे. ओके, आता जसं मी सांगितलं, युजर ज्या वेळेला आपला युजर ॲडमिनिस्ट्रेटर राईट्स असतील तर ऑटोमॅटिकली त्याला संपूर्ण राईट्स असणार आहेत. एखादा प्रोग्राम इन्स्टॉल करायचा आहे, एखादा प्रोग्राम रिमूव्ह करायचा आहे आणि काही चेंजेस करायचे असतील तर ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंटला अशा सगळ्या पद्धतीचे चेंजेस आहेत. ऑलमोस्ट सगळे चेंजेस तो करू शकतो कम्प्युटर सिस्टीममध्ये. परंतु जर युजर अकाउंट असेल तर युजर अकाउंट्सला तुम्हाला लिमिटेड ॲक्सेस असणार आहे, लिमिटेशन असणार आहे. तो एखादा प्रोग्राम इन्स्टॉल तर करू शकतो, अनइन्स्टॉल नाही करू शकणार, किंवा त्याला काही प्रोग्राम रन नाही करता येणार. तर अशा पद्धतीचं राईट्स आपल्याला द्यायचे असणार आहे. जसं की मला राजवन हा ॲडमिनिस्ट्रेटर राईट्समध्ये ठेवायचा असेल तर मी त्याला ऑलरेडी ॲडमिनिस्ट्रेटर राईट्स दिले असतील, तर याला युजर राईट्स द्यायची आवश्यकता नाही आहे, कारण ऑलरेडी मी त्याला ॲडमिनिस्ट्रेटर राईट्स देतो आहे.
मग पुन्हा युजर राईट्स द्यायची आवश्यकता नाही. मग असे राईट्स जर मला नको असतील तर मी इथं रिमूव्ह करू शकतो. डू यू अंडरस्टँड? तुम्हाला लक्षात आलं का की कशा पद्धतीचे आपण राईट्स देऊ शकतो? समजा मला याला ॲडमिनिस्ट्रेटर राईट्स पण नाही द्यायचे, युजर राईट्स पण नाही द्यायचे, परंतु अजून कुठले राईट्स देऊ शकतो का, किंवा अजून काही फॅसिलिटी त्याला एक्स्ट्रा आहेत का? यस. सो आय विल चेक. गो टू द ॲड ऑप्शन. इथं तुम्हाला एक ऑप्शन बघायला मिळेल ज्यामध्ये मी ॲडव्हान्स ऑप्शनला क्लिक करतो. फाइंड नाव क्लिअर चेक करतो. मला त्याला गेस्ट अकाउंट बनवायचा आहे. माझा हा जो राजवन जो आहे तो माझ्या ऑफिसमध्ये फक्त 1-2 दिवसासाठी आला आहे आणि नंतर तो युजर पुन्हा लेफ्ट पण होणार आहे. ॲज अ गेस्ट असेल तर आपण गेस्ट रूम बनवतो, तसंच सेम कन्सेप्टमध्ये इथंसुद्धा एक गेस्ट अकाउंट आहे ज्याला तुम्ही टेम्पररी टाईमसाठी ॲड करत आहात, तर त्याला गेस्ट राईट्स पण देऊ शकतो. जसं मी सांगितलं की मला ॲडमिनिस्ट्रेटर राईट्स नाही द्यायचे, युजर राईट्स पण नाही द्यायचे, परंतु त्याला अजून कुठले मिडल राईट्स देऊ शकतो का? तर येस, ऑफकोर्स देऊ शकतो. जसं की पॉवर युजर म्हणून एक ऑप्शन आहे. पॉवर युजर आपण सिलेक्ट करू शकतो. तो काही पर्सेंटेजमध्ये त्याला म्हणजे युजरपेक्षा थोडे जास्ती राईट्स असणार आहेत आणि ॲडमिनिस्ट्रेटरपेक्षा थोडे कमी राईट्स असू शकतील. तर अशा पद्धतीचा पण मी युजर क्रिएट करू शकतो. काही वेळेला मला युजरला रिमोट ॲक्सेस करायचा आहे त्या युजर थ्रू, तर मी रिमोट ॲक्सेससाठी सुद्धा एक सेपरेट युजर आहे. नंबर ऑफ युजर्स ऑप्शन आहे. बॅकअप सुद्धा एक युजर थ्रू मी फक्त बॅकअपच घ्यायचा आहे, तर मला त्याला बॅकअप युजर किंवा बॅकअप ऑपरेटर म्हणून सुद्धा ॲड करता येऊ शकतं. जसं की आपण इथं पाहिलं की मला कोणता ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मला याला पॉवर युजर बनवायचा आहे, तर क्लिक ऑन ओके. ओके, नाव इट इज अ पॉवर युजर ऑल्सो. मीन्स Rajwan is a part of administrator and power user also. डू यू अंडरस्टँड? तुमच्या लक्षात आलं का आपण काय चेंजेस करतोय किंवा काय बदल करतोय हे तुमच्या लक्षात येतं आहे? मी आता फक्त त्याला ॲडमिनिस्ट्रेटर राईट्स दिलेले आहेत. कुणाला समजलं नाही असं कोण आहे का? इन केस काही एखादी क्युरी आहे याच्या रिलेटेड, आज अकाउंट आपण क्रिएट करत असताना युजर राईट्स कसे देतोय किंवा युजर आपण क्रिएट करत असताना त्याला कशा पद्धतीचे युजर राईट्स देतो हे सर्वांच्या लक्षात आलं? डू यू अंडरस्टँड? येस ऑर नो? ज्यांना समजलं असेल यस टाईप करा, ज्यांना समजलं नसेल नो टाईप करा, एन टाईप करा शॉर्टमध्ये. ओके, फ्रेश माइंडमध्ये असाल तर त्यामुळे फास्टमध्ये वर्क करा. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्सला युजरच्या पण सगळ्या राईट्स असतात का? ओके, जसं की मला क्वेश्चन आला की बाबा युजर राईट्स, जो काही युजर आहे त्याला आपण युजर राईट्स बनवले. जसं की फॉर एक्झाम्पल श्री हा युजर होता, त्याला समजा प्रॉपर्टीजमध्ये गेलो, मेंबर ऑफ मला ॲडमिनिस्ट्रेटर आहे हा, त्याच्यामध्ये मी आधी युजर राईट्स देतो त्याला. फॉर एक्झाम्पल फाइंड नाव युजर राईट्स देतो. ओके, याला युजर राईट्स दिले. ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट मी समजा रिमूव्ह केलं. याचा अर्थ काय झाला की याला लिमिटेड तुम्हाला ॲक्सेस असणार आहे, लिमिटेड तुम्हाला त्याला पॉवर असणार आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स नसणार आहेत. म्हणजे एखादा तो प्रोग्राम इन्स्टॉल नाही करू शकणार, एखादा प्रोग्राम रिमूव्ह नाही करू शकणार, एखादी फाईल त्याला डिलीट नाही करता येणार, किंवा जे काय चेंजेस करायचे आहेत ते नाही करता येणार आहेत. तर जसं की तुम्ही म्हटला ॲडमिनिस्ट्रेटर राईट्सला जे काय ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंटला जे काय राईट्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स जे आहेत ते तुमच्या युजरला ला पण असणार का? तर ऑफकोर्स नसणार. ॲडमिनिस्ट्रेटर हा सगळ्यात पॉवरफुल युजर राईट्स असतात की ज्यामध्ये तो कोणताही चेंज करू शकतो. सिस्टीममध्ये काही चेंज करायचं असेल तर त्याला 101% ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स असणं आवश्यक आहे. युजर राईट्स असतील तर ऑटोमॅटिकली त्याला लिमिटेशन असणार आहेत, काही गोष्टी तो ऑपरेट नाही करू शकत आणि त्यावेळेला तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट अनेबल करावं लागू शकतं. डू यू अंडरस्टँड? तर त्या दोन्हीमध्ये लार्ज डिफरन्स आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह राईट्स आणि युजर राईट्समध्ये. किंवा युजर सिम्पल जर मेंबर ऑफ युजर असेल तर त्याला 101% लिमिटेशन असणार आहेत. जसं की आपण हे 3 अकाउंट बघितले. जसं आपण नेटवर्कमध्ये सिस्टीम घेण्यापूर्वी हे युजर रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन पाहतोय. तर नेहमी नेटवर्कमध्ये घेत असताना आपण
युजर जो क्रिएट केलेला आहे त्या युजरला पासवर्डसुद्धा देणं गरजेचं आहे. ॲज अ नेटवर्क इंजिनियर, जसं तुम्ही नेटवर्क किंवा सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर इंजिनियर ज्यावेळेला नेटवर्कमध्ये मेंटेनन्स करत असतो, तर त्यावेळेला त्यानं पर्टिक्युलर एक ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट जे आहे जे फक्त होल्ड त्या नेटवर्क मॅनेजरकडेच असला पाहिजे. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल एक कन्सिडर करा, तुम्ही पार्ट ऑफ एजीएमचा मेंबर आहात, जॉब करताय, तुम्ही तिथं नेटवर्क मॅनेजर म्हणून किंवा नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करताय. तर प्रत्येक कम्प्युटरला 2 युजर असणार आहेत, एक ॲडमिनिस्ट्रेटर युजर असणार आणि दुसरा युजर अकाउंट ज्याचं काय नाव असेल XYZ, तर ते नावानं तुम्ही लॉग इन करत असणार आहे. म्हणजे स्टुडंट त्या कम्प्युटरला लॉग इन होत असताना नेहमी युजर अकाउंटमधून लॉग इन होतील. ओके. पण ॲडमिनिस्ट्रेटर जो काही युजर आहे त्याचे राईट्स कुणाला असले पाहिजे, जो तिथला एम्प्लॉय आहे, जो इंजिनियर आहे, त्याला ते राईट्स असले पाहिजेत. याचा अर्थ त्याचा पासवर्ड जो आहे तो फक्त आणि फक्त कुणाला माहिती असला पाहिजे, तर त्या नेटवर्क इंजिनियरला माहिती असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी याचा पासवर्ड दिला ADMIN. वन्स अगेन आय एम गिविंग ADMIN ॲडमिन. हा पासवर्ड मी ह्या ॲडमिनिस्ट्रेटरला क्रिएट करतो. ओके. नेहमी लक्षात ठेवा, हा जो पासवर्ड आहे ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड, हा फक्त त्या ॲडमिनिस्ट्रेटरलाच माहिती असणं आवश्यक आहे. इन केस त्या कम्प्युटरवरचा एखादा स्टुडंट ऑपरेट करतो आहे आणि त्यालासुद्धा जर माहिती असेल, तर तो तुम्ही ज्या काय सिक्युरिटी अप्लाय केल्या असतील, जे काय चेंजेस करत असाल, तर ते सगळे चेंजेस तो पण चेंज करू शकतो. म्हणजे तुम्ही सांगितलं USB ब्लॉक करायचे आहेत त्या कम्प्युटरचे, तुम्ही त्या ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंटमधून जाऊन ब्लॉक केले किंवा एखादी तुम्ही वेबसाईट ला ब्लॉक केलं असेल. समजा त्या कम्प्युटरवरती यूट्यूब नावाची जी वेबसाईट आहे आणि त्याला जर तुम्ही लॉक केलं असेल, आपण हार्डवेअरमध्ये शिकलो होतो, तर ज्यावेळेला त्या युजरला जर त्या ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड माहिती असेल, तर ऑटोमॅटिकली तो यूट्यूब जी वेबसाईट तुम्ही ब्लॉक केली आहे ती ब्लॉकिंग तो काढू शकतो. म्हणून याचा पासवर्ड किंवा बाकी काही चेंजेस करू शकतो. आणि म्हणून ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड कधीही त्या युजरला समजता कामा नये. सेकंड, प्रोफेशनल लेवलवरती असं इन केस झालं, फॉर एक्झाम्पल मी हेही त्यावेळेला सांगितलं हार्डवेअरमध्ये, की काही वेळेला कंडिशनमध्ये असं होतं की एखाद्या युजरला आपण एक डेस्कटॉप किंवा लॅपटॉप दिला आहे, जो युजर क्रिएट केला आहे त्याला तर पासवर्ड टाकलेला असतो आणि मे बी तो पासवर्ड विसरतो किंवा रॉंग पासवर्ड टाकतो आणि नंतर त्याचा कॉम्प्युटर लॉग इन होत नाही. ॲडमिनिस्ट्रेटरचा पासवर्ड माहिती नसतो. मग तो तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घेऊन येईल आणि तो तुम्हाला आस्क करेल की मला ह्याचा पासवर्ड माहीत नाही. मग ऑटोमॅटिकली तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटरमधून लॉग इन होऊन युजरचा पासवर्ड चेंज करू शकता, बदल करू शकता आणि मे बी तुम्हाला मिनिमम 5 मिनिट्समध्ये त्याचे चार्जेस, तर तुम्ही त्याला सांगू शकता की नाही आता हे अकाउंट आपल्याला बरंचसं काय काय गोष्टी कराव्या लागतील, 4-5 तास लागतील, ह्याला आपल्याला इन्स्टॉलेशन करावं लागेल, मे बी त्याचा पासवर्ड तसं रिकवर नाही करता येत. आणि लॅपटॉप ठेवून डेस्कटॉप ठेवून तुम्ही नुसता युजरचा चेंज करू शकता ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंटमधून आणि त्याचे 200-300 रुपयेसुद्धा घेऊ शकता. असे छोटे छोटे ज्या गोष्टी असतात त्यातनं तुम्हाला अर्निंग सोर्स होऊ शकतो. जसं की मी सांगितलं की नेटवर्कमध्ये मला ज्या ज्या वेळेला कम्प्युटर घ्यायचा आहे, तर पहिल्यांदा माझा जो ॲडमिनिस्ट्रेटर अकाउंट आहे त्याला एक पासवर्ड असणं गरजेचं आहे. सेकंड, माझी आत्ता गोष्ट अशी आहे की ज्यामध्ये माझे जे युजर आहेत त्यांनासुद्धा पासवर्ड असणं आवश्यक आहे. सो आय विल गिव्ह ऑल्सो द पासवर्ड, सेम पासवर्ड, जसं की ॲडमिन आणि ॲडमिन. फक्त हा पासवर्ड जो देता तो विसरायचा नाही. सो प्रत्येक युजरला मी हा पासवर्ड देतो. श्री युजरसुद्धा मी क्रिएट केलेला आहे, ज्याला आपण युजर राईट्स दिलेले आहेत त्याला पण मी पासवर्ड देतो आहे. म्हणजे नेटवर्कमध्ये घेत असताना प्रत्येक कम्प्युटरला तुम्हाला एक पासवर्ड देणं गरजेचं आहे. ओके. आत्ता आपण जस्ट नेटवर्कमधलं काय पाहिलं, तर डोमेन वर्कग्रुप नेम चेंज कसं करायचं, कम्प्युटर नेम कसं चेंज करायचं आणि त्या कम्प्युटरमध्ये तुम्हाला जे काही युजर क्रिएट करायचे असेल तर ते क्रिएट करायचे, त्यांना राईट्स कसे द्यायचे याच्या रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. ओके. जसं की आता आपल्याला कम्प्युटर नेटवर्कमध्ये घ्यायचं आहे, लॅन केबल थ्रू घ्यायचं असेल, तर आपल्याला पहिल्यांदा चेक काय करायचं आहे, तर माय कम्प्युटर, राईट क्लिक, प्रॉपर्टीज, मॅनेज आणि मॅनेजमध्ये आपल्याला हार्डवेअर डिव्हायसेस सगळे इन्स्टॉल आहेत का याची इन्फॉर्मेशन चेक करायचं आहे. की जसं की डिव्हाइस मॅनेजरमध्ये मला कम्प्युटर नेटवर्कमध्ये घ्यायचा आहे, तर या ठिकाणी मला नेटवर्क कार्ड कंपल्सरी इन्स्टॉल असणं आवश्यक आहे. त्याचे प्रॉपर ड्रायव्हर इन्स्टॉल आहेत का हे पाहायचं आहे.
इन केस त्याचे ड्रायव्हर जर इन्स्टॉल नसतील तर मला फर्स्ट ऑफ ऑल हार्डवेअरमध्ये आपण शिकलो की आपल्याला नेटवर्क ड्रायव्हर्स कसे इन्स्टॉल करायचे आहेत, तर ते प्रॉपरली ड्रायव्हर इन्स्टॉल करणं आवश्यक आहेत. ओके, डू यू अंडरस्टँड ऑल these things? Can we move for next part? आता मला ह्या कम्प्युटरला नेटवर्कमध्ये घ्यायचं असेल तर मला पहिला जसं मी सांगितलं की मला काय करायचं आहे, नेटवर्क कार्डच्या रिलेटेड काही इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. पुन्हा एकदा मी माय कम्प्युटर कंट्रोल पॅनलमध्ये नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर, ज्यामध्ये मला नेटवर्क कार्डच्या रिलेटेड सेटिंग बघायचे आहेत, ज्यामध्ये मला पुन्हा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे चेंज ॲडॅप्टर सेटिंग, आणि चेंज ॲडॅप्टर सेटिंगमध्ये मला लोकल एरिया कनेक्शन. ओके, जसं की मी सांगितलं लोकल एरिया कनेक्शन, जिथं मी माझा ऑप्शन आहे त्याला मी क्लिक करतो, राईट क्लिक आणि प्रॉपर्टीज. ओके, इथपर्यंत समजलं? नेटवर्क कार्डपर्यंत कसं आलो समजलं का? एनीवन, कुणाला काही डाऊट आहे का? किंवा तुम्हाला सेम कन्सेप्ट घड्याळ्याच्या शेजारी म्हणजे नोटिफिकेशन एरियामध्ये काही नोटिफिकेशन सिम्बॉल असतात, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नेटवर्क कार्ड दिसू शकतं. पण काही कम्प्युटरमध्ये जर नेटवर्क कार्ड डिसेबल असेल, पर्टिक्युलर नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला नेटवर्क जे काय आयकॉन आहे तो जर डिसेबल असेल तर तुम्हाला कंट्रोल पॅनलमधून चेंजेस करावे लागतील. आणि कंट्रोल पॅनलमध्ये ओपन करा कंट्रोल पॅनल, त्यामध्ये नेटवर्क अँड शेअरिंग सेंटर, शेअरिंगमध्ये तुम्हाला चेंज ॲडॅप्टर सेटिंग, चेंज ॲडॅप्टरमध्ये लोकल एरिया कनेक्शन, लेफ्ट क्लिक, सिंगल लेफ्ट क्लिक, राईट क्लिक देन अँड गो टू द प्रॉपर्टीज. ओके, समजतंय? इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत. क्लायंट फॉर मायक्रोसॉफ्ट नेटवर्क, जसे की आपल्याला मायक्रोसॉफ्ट नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायचे आहे. मे बी तुमची नोवेलसारखी ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर तिथं तुम्हाला नोवेल रिलेटेड ऑप्शन असू शकतो. QoS पॅकेट शेड्युलर म्हणून पण एक ऑप्शन आहे. त्यानंतर फाईल अँड प्रिंटर शेअरिंग रिलेटेड पण ऑप्शन असणार आहे. TCP/IP व्हर्जन 6, हा सगळा आपल्याला स्टेप बाय स्टेप आपल्याला गोष्टी शिकायच्या आहेत. TCP म्हणजे काय, IP म्हणजे काय, आणि त्याचे ॲड्रेसेस काय असणार आहेत, जसे की त्याला TCP/IP व्हर्जन 6 आणि व्हर्जन 4 अशा पद्धतीचा ऑप्शनसुद्धा आहे. या व्यतिरिक्त अजूनही काही ऑप्शन तुम्ही ॲड करू शकता. त्यासाठी इन्स्टॉलमध्ये क्लायंट रिलेटेड असणार आहेत, काही सर्व्हिस असणार आहेत, काही प्रोटोकॉल इन्स्टॉल करायचे आहे, जे आपल्याला थोडंसं बियॉन्ड पुढं जाऊन पाहायचं आहे स्टेप बाय स्टेप. पण आजच्या सेशनमध्ये हे नाही सगळ्या गोष्टी होणार. तर आता सेशनमध्ये आपण फक्त पाहणार आहोत की आपल्याला याला एक IP ॲड्रेस देणं गरजेचं आहे, आणि IP ॲड्रेस काय असतात हेही आपल्याला थोडंसं थेरॉटिकल आधी समजून घ्यायचं आहे, आणि नंतर त्याच्या रिलेटेड IP ॲड्रेसिंग कसे द्यायचे आहेत. जसं की IP ॲड्रेसमध्ये क्लास 1 म्हणजे क्लास A, क्लास B, क्लास C, क्लास D, क्लास E सारखे काही क्लासेस आहेत, ज्यामध्ये प्रत्येकाचा IP ॲड्रेस डिफरंट स्पेसिफिकेशन दिलेलं असणार आहे. हे थोडंसं थिअरॉटिकल कन्सेप्ट काय आहे ते पाहायचं आहे, आणि नंतर IP ॲड्रेसिंग आपल्याला शिकायचं आहे. पण त्याचबरोबर काही गोष्टीमध्ये, जसे की मी आता हे सिलेक्ट करतो IP ॲड्रेस व्हर्जन 4 आणि गो टू द प्रॉपर्टीज. ओके, आता मला इथं IP ॲड्रेस द्यायचे आहेत, ज्यामध्ये यूज द फॉलोइंग IP ॲड्रेस. मला या कम्प्युटरला एक पर्टिक्युलर काहीतरी IP ॲड्रेस देणं आवश्यक आहे, आणि त्यासाठी मी IP ॲड्रेस देण्यासाठी मी क्लास A मधला देऊ शकतो, क्लास B मधला देऊ शकतो, क्लास C मधला देऊ शकतो, क्लास D मधला देऊ शकतो, क्लास E मध्ये सुद्धा मी IP ॲड्रेस देऊ शकतो. म्हणजे डिफरंट क्लासेस आहेत, त्यामध्ये कसे ॲड्रेस येतात, कुठल्यापासून कुठपर्यंत ॲड्रेस येतात, ते कॅल्क्युलेट कसे केले जातात, हे जर थोडासा प्रॅक्टिकल थेरॉटिकल पार्ट आहे, आणि त्याला काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनसुद्धा आहेत. मला माझ्या मनात येईल तो IP ॲड्रेस देऊन चालणार नाही. जसं की मी आजच्या सेशनसाठी आपण एक पर्टिक्युलर क्लास C मधला IP ॲड्रेस देणार आहोत. जसं की IP ॲड्रेस देत असताना IP ॲड्रेस मे बी 10.10.10.10 असा देऊ शकतो, मे बी मी असा देऊ शकतो 128.100.156.29 असाही देऊ शकतो. काही मला पाहिजे तो क्लासमधला ॲड्रेस देऊ शकतो, पण तो कोणत्या क्लासमधला आहे आणि तोच IP ॲड्रेस का द्यायचा आहे, किंवा त्यामध्ये अजूनही थोडंसं कन्सेप्टमध्ये अजून काही अशा कन्सेप्ट येतात की प्रायव्हेट IP ॲड्रेस आणि पब्लिक IP ॲड्रेस. प्रायव्हेट आणि पब्लिक
काय असतं, ते कशा असतात. काही वेळेला तुम्हाला आय पी ॲड्रेस परचेससुद्धा करावे लागू शकतात. मग परचेस आय पी ॲड्रेस दिल्यानंतर काय इफेक्ट होतो, फ्री आय पी ॲड्रेस असेल ज्याला कुठंही तुम्ही पे करत नाही, अशा पद्धतीचं सुद्धा आय पी ॲड्रेस देऊन तो सुद्धा तुम्ही नेटवर्कमध्ये घेऊ शकता. पर्टिक्युलर आजच्या सेशनमध्ये आपण फ्री जे आय पी ॲड्रेसेस आहेत जे कोणी यूज करू शकतं आणि त्याच्यावरती इंटरनेट किंवा काही ॲक्सेससुद्धा करू शकता, अशा पद्धतीचा एक आय पी ॲड्रेस देणार आहोत, जो क्लास सी मधला आय पी ॲड्रेस आहे. जसं की मी इथं टाईप करतो 192 डॉट, ऑटोमॅटिकली डॉट असणार आहे 192.168.0.24. ओके. जसं की मी ज्या वेळेला एक आय पी ॲड्रेस दिला जो माझ्या कम्प्युटरला आहे, जो मी 192.168.0.24 असा आय पी ॲड्रेस देत आहे. 24च्या ऐवजी मे बी चेंज करतो, 21 करतो. सबनेट मास्क हा ऑटोमॅटिकली जनरेट होतो. तो का जनरेट होतो, तर तो कोणता क्लास आहे. जसं की क्लास ए असेल तर तो 255.0.0.0 अशा पद्धतीचा येत असतो. ज्या वेळेला क्लास बीचा ॲड्रेस असतो त्यावेळेला तो 255.255.0.0 आणि क्लास सीचा ॲड्रेस असल्यामुळे तो 255.255.255 म्हणजे 3 टाईम्स 255 देन 0 अशा पद्धतीचा आय पी ॲड्रेस असाईन ऑटोमॅटिकली, ज्याला सबनेट मास्क म्हटलं जातं. त्याच्यामागं काही थिअरॉटिकल कन्सेप्ट आहेत, तर तेही आपण थोडंसं पुढे जाऊन थिअरॉटिकल ज्या वेळेला पाहणार आहोत. आय पी ॲड्रेस आपला एक सेपरेट टॉपिक आहे, जो थोडासा वास्ट आणि इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. जसं की मी एक आय पी ॲड्रेस दिला, त्या पुढचा ऑप्शन आहे. जसं की मी इथं पाहिलं डिफॉल्ट गेटवे. ओके. जसं की स्टार टोपोलॉजी आहे आणि स्टार टोपोलॉजीमध्ये मी सांगितलं की मला 2 कम्प्युटर कनेक्ट करायचे आहेत. ओके. जे मला एका स्विच थ्रू कनेक्ट करायचे आहेत आणि त्या स्विचमध्ये माझी ही केबल अशा पद्धतीची येणार आहे, ही केबल माझी अशी येणार आहे आणि ह्याच स्विचला मी अजून एक मगाशी सांगितलं की मला एक इंटरनेट ॲक्सेस कनेक्ट करायचा आहे, जो माझा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. जे आय एस पी म्हणजे जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये प्रायव्हेटमधले आपण जिओ, एअरटेल किंवा इतर काही ऑर्गनायझेशन असेल तर त्यांचं नेटवर्क घेऊ शकतो, बी एस एन एल, एम टी एन एलसारखं. तर त्यासाठी जो मोडेम कनेक्ट होत असतो, जो मोडेम ह्या इंटरनेट कनेक्शन आय पी जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्याकडनं एक डेटा केबल तुमच्या कम्प्युटरला कनेक्ट, मोडेमला राउटरला कनेक्ट होईल आणि त्याच्यापासून तुमचा ह्या कॉम्प्युटरला ॲड्रेस पर्टिक्युलर ह्या स्विचला एक कनेक्शन कनेक्ट होणार आहे. जसं की मी म्हटलं की हे जे नेटवर्क आहे ज्यामध्ये आता मला विचारलं आहे डिफॉल्ट गेटवे. ओके. तर डिफॉल्ट गेटवेचा ॲड्रेस काय असतो. जसं की मी सांगितलं माझं हे छोटंसं असं एक जागा आहे. ओके. ज्यामध्ये मी एक छोटंसं घर बांधलं, त्याला हे डोअर आहे आणि जे कंपाऊंड वॉल आहे त्याला हे गेट आहे. तर मला सांगा ह्या घरामध्ये प्रवेश करत असताना, ह्या घरामध्ये म्हणजे घर माझं हे आहे. ओके. ह्या घरामध्ये जे बिल्डिंग बनले घर आपण राहतो ते घर आणि हे सगळं कंपाऊंड वगैरे छानसे गार्डन वगैरे आहे, त्याला पुढे एक गेट पण आहे आणि मला हा माझा पर्सन ज्यावेळेला ह्या घरामध्ये एंट्री करतो तर तो कोणत्या दरवाजानं घरामध्ये प्रवेश करतो, म्हणजे त्या एरियामध्ये कुठल्या दरवाजानं प्रवेश करेल. जसं की हा 1 नंबरचा डोअर आहे आणि हा 2 नंबरचा डोअर आहे. तर तुम्ही ह्या घरामध्ये एंट्री करत असताना कोणत्या डोअरनं एंट्री करता. येस, रिप्लाय फास्ट. ह्या घरामध्ये मला प्रवेश करायचा आहे तर मला कोणत्या गेटनं एंट्री करता येईल किंवा कोणत्या दरवाजाचा मी वापर करेन, नंबर 1 का नंबर 2. पहिलं एंट्री काय असली पाहिजे. एनीवन, बाकीचे विद्यार्थी काय रिप्लाय करत नाही आहेत का जॉईन, सगळे जॉईन आहेत का फक्त मोबाईलला लॉग इन करून बसलेत. एनीवन, फक्त मला ठराविक लोकांचेच रिप्लाय येत आहेत, बाकीचे मेंबर्स एनीवन. यस, ऑलमोस्ट सगळ्यांनी सांगितलं. सगळ्यांनी एकच आन्सर सांगितलं की पहिल्यांदा मला ह्या घरात प्रवेश करायचा आहे जो माझा
नंबर 2चं जे गेट आहे म्हणजे जे कंपाऊंड वॉलचं जे गेट आहे त्यात आधी एंट्री करेन आणि नंतरच मी नंबर 1च्या डोअर थ्रू ह्या घरात माझा प्रवेश होऊ शकतो. सेम कन्सेप्टमध्ये नेटवर्कमध्ये ज्यावेळेला मला नेटवर्क क्रिएट करायचं आहे तर त्यावेळेला त्याचा डिफॉल्ट ॲड्रेस, डिफॉल्ट गेटवे ॲड्रेस हा देणं आवश्यक आहे. आणि ह्या नेटवर्कचा डिफॉल्ट ॲड्रेस म्हणजे हा जो काय आय पी ॲड्रेस आहे त्यातला डिफॉल्ट ॲड्रेस जो असणार आहे, जो त्याचा डिफॉल्ट ॲड्रेस मेन्शन केला जातो 192.168.0.1. ह्याच्या मागे थोडीशी थिअरी पण आहे. म्हणजे मी हा आय पी ॲड्रेस देत असताना मी स्टार्ट करू शकतो 1पासून असं तुमच्या माइंडमध्ये येईल. परंतु ह्या क्लास सीचा डिफॉल्ट ॲड्रेस जो असणार आहे, डिफॉल्ट गेटवे जो आहे किंवा डिफॉल्ट एंट्री लेवल जे आहे, ह्या क्लास सीमध्ये एंट्री करण्याचा डिफॉल्ट ॲड्रेस जो आहे तो 0.1 आहे, 192.168.0.1. त्यामुळं मी ज्या ज्या वेळेला नेटवर्कला ॲड्रेस देणार आहे तर त्यावेळेला मला 1 हा ॲड्रेस देता येणार नाही, कारण तो ऑलरेडी त्या गेटसाठी, त्या एंट्रीसाठी यूज केलेला आहे, क्लास सीच्या एंट्रीसाठी. तर मला इथं ॲड्रेस काय द्यायला लागू शकतो की मी 2पासून पुढं कोणताही ॲड्रेस देऊ शकतो. कुठपर्यंत देऊ शकतो तर ऑटोमॅटिकली मी 254पर्यंत ॲड्रेस देऊ शकतो. 254 इट इज अ लास्ट ॲड्रेस. ओके, तर अशा वेळेला मला 2पासून कोणताही ॲड्रेस देऊ शकतो म्हणून मी इथं 21 सिलेक्ट केला होता. आणि ऑटोमॅटिकली या क्लासमध्ये एंट्री करण्याचा गेटवे जो आहे, गेटवे ॲड्रेस किंवा जे एंट्री लेवलचा ॲड्रेस आहे तो 192.168.0.1. तुम्हाला डिफॉल्ट गेटवे लक्षात आलं? डू यू अंडरस्टँड? सो वी गो फर्दर. जसं की इथं तुम्हाला प्रेफर डी एन एस ॲड्रेसेस विचारलं आहे, अल्टरनेट डी एन एस ॲड्रेसेस विचारले आहेत. हे ॲड्रेसेस पर्टिक्युलर तुम्हाला सिंगल कम्प्युटर, 2 कम्प्युटर नेटवर्कमध्ये घ्यायचे आहेत, स्विच थ्रू घ्यायचे आहेत, तर त्यावेळेला तुम्हाला डी एन एस ॲड्रेस, जर तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस करायचं नसेल तर तुम्हाला हे डी एन एस ॲड्रेस प्रोव्हाइड करायला पाहिजेत, अशी काही कंडिशन नाही. पण जर तुम्हाला इंटरनेट ॲक्सेस, जसं की इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जो आहे त्यांच्याकडनं जर तुम्हाला तसं कनेक्शन प्रोव्हाइड करायचं असेल तर त्यांचा ॲड्रेस काहीतरी देणं आवश्यक आहे, जो तुम्हाला तुमचे आय एस पी जो काय ॲड्रेस देतील तो ॲड्रेस इन्सर्ट करणं गरजेचं आहे. जसं की मला माझा जो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांनी जो ॲड्रेस दिला तो मी इन्सर्ट करतो, ज्यामध्ये ओके, जसं की मी माझा आवाज येतोय? मे बी मला एक काहीतरी मेसेज आला होता. कॅन यू हिअर मी? येस, ओके, ठीक आहे. मला एक मेसेज वेगळा आला, ठीक आहे, हरकत नाही. जसं की अल्टरनेट जो ॲड्रेस आहे म्हणजे प्रेफर डी एन एस आणि अल्टरनेट डी एन एस ॲड्रेस जो मला माझ्या आय एस पी सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं मिळाला तो मी इन्सर्ट करतो आणि असं नेटवर्क क्रिएट करून ओके करू शकतो. हे थोडंसं ॲडव्हान्समध्ये तुम्हाला जे काय आपण ॲड्रेस, अल्टरनेट डी एन एस ॲड्रेस दिले, आय पी ॲड्रेस दिले ते सुद्धा बघायला मिळतात. जसं की डी एन एसमध्ये तुम्ही जे ॲड्रेस प्रोव्हाइड केले ते सुद्धा बघायला मिळतात. हे थोडंसं आपण बियॉन्ड आपण पाहू शकतो. जसं की मी हे आय पी ॲड्रेस दिले, ओके क्लिक करतो. हे एका कम्प्युटरसाठी आपण क्रिएट केलं, ठीक आहे. डू यू अंडरस्टँड? हा कन्सेप्ट लक्षात आला. आय पी ॲड्रेस सेम कन्सेप्टमध्ये आपल्याला आता दुसऱ्या कम्प्युटरला आय पी ॲड्रेस देणं गरजेचं आहे. जसं की माय कम्प्युटर कंट्रोल पॅनलमध्ये मी जाईन, हे एका कम्प्युटरसाठी दिलं, आपल्याला दुसऱ्या कम्प्युटरला सुद्धा अशा पद्धतीचे आय पी ॲड्रेस देणं गरजेचं आहे. थोडंसं आता फास्टमध्ये मी घेतो. ऑलरेडी आपण एका कम्प्युटरवरती हे पाहिलेलं आहे. चेंज ॲडॅप्टर सेटिंगमध्ये मी जातो. चेंज ॲडॅप्टर सेटिंगमध्ये इथरनेटमध्ये मी प्रॉपर्टीज आणि प्रॉपर्टीजमध्ये आय पी ॲड्रेस आणि आय पी ॲड्रेसमध्ये बघा थर्ड वन, येस, व्हेरी गुड. ऑटोमॅटिकली आता इथं मगाशी आपण पाहिलं होतं की मी एक आय पी ॲड्रेस दिला होता त्या कम्प्युटरला आणि त्याला आय पी ॲड्रेस दिला होता समजा 21. आता नेटवर्कमध्ये ज्या वेळेला कम्प्युटर तुम्ही घेता तर जसं आपण कम्प्युटर नेम मस्ट बी डिफरंट, युजर नेम मस्ट बी डिफरंट, ह्या 2 कंडिशन आहेत. त्याबरोबर ज्या वेळेला तुम्ही नेटवर्क क्रिएट करत असता आणि आय पी ॲड्रेस देत असता, आय पी ॲड्रेस थ्रू जर ज्या वेळेला नेटवर्क करत असता तर त्या ठिकाणची पण कंडिशन आहे. जो काय क्लास तुम्ही आय पी ॲड्रेसचा वापरला आहे, समजा मी क्लास सीमधला
सिरीज वापरली. क्लास सी मध्ये पण खूप सारी डिफरंट सिरीज आहे. इथं 1 डॉट सुद्धा हा दिला तरीसुद्धा तो क्लास सी मधलाच ॲड्रेस आहे. परंतु जो काय एका कम्प्युटरला जो ॲड्रेस दिला आहे, जसं की मी 0.21 दिला आहे, ओके, तर ऑटोमॅटिकली मला या कम्प्युटरला सुद्धा आय पी ॲड्रेस चेंज करणं गरजेचं आहे. आता पर्टिक्युलर मी हा आय पी ॲड्रेस ॲज इट इज ठेवतो आणि व्हर्च्युअल मशीनचा फक्त आय पी ॲड्रेस चेंज करतो, कारण आय पी ॲड्रेससुद्धा आपल्याला काय पाहिजे, डिफरंट पाहिजे. सेम आय पी ॲड्रेस झालं तर काय होऊ शकतं, नेटवर्क कॉन्फ्लिक्ट होऊ शकतं. जसं की मी इथं 21 दिला, इथं 22 देतो, ओके, अप्लाय, क्लोज, क्लोज. ठीक आहे. आता मी काय केलं, दोन कम्प्युटरला आय पी ॲड्रेसिंग दिलं, केबल कनेक्शन ऑलरेडी मी केलेलं आहे, नेटवर्क कार्ड सगळं इन्स्टॉल आहे. आता मला काय पाहायचं आहे की हे दोन कम्प्युटर एकमेकांशी नेटवर्क थ्रू कनेक्ट झाले का नाही. मग यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, तर त्यासाठी तुम्हाला एक कमांड रन करायची आहे. जी तुम्हाला कमांड रन करायची आहे तुमच्या रन कमांड थ्रू, किंवा तुम्ही टाईप डॉस कमांडमध्ये सुद्धा जाऊन करू शकता, किंवा डायरेक्ट तुम्ही विंडोज आर प्रेस केल्यानंतर म्हणजे रन कमांड ओपन होईल आणि तुम्हाला तिथं टाईप करायचं आहे. जसं की जो काय कमांड आहे ज्याचं नाव आहे पिंग 192.168.0.21 म्हणजे माझं कुठला असणार आहे कम्प्युटर, जो बेस कम्प्युटर असणार आहे, आणि व्हर्च्युअल थ्रू मी हे पिंग करणार आहे. आणि -टी म्हणजे 0.20 नंतर स्पेस -टी, ओके, असं क्लिक केल्यानंतर एंटर करायचं आहे, ओके करायचं आहे. आणि मे बी यू आर चेक फॉर डेस्टिनेशन होस्ट कनेक्टिंग ऑर नॉट कनेक्टिंग. जसं की मला इथं मेसेज आला, डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल, ओके. तर मी आता नेक्स्ट काय करू शकतो, म्हणजे माझं कम्युनिकेशन आता स्टार्टअप झालेलं नाही. मी एकदा माझा होस्ट म्हणजे माझा जो कम्प्युटर आहे, जो व्हर्च्युअल कम्प्युटर आहे, तो रिस्टार्ट करतो आहे. आत्तापर्यंत जो काय पार्ट पाहिला त्या बाबतीत तुम्हाला काही शंका आहे, काही अडचण आहे, काही क्युरीज आहेत, एनीवन? ॲडमिनिस्ट्रेटरला लॉग इन होतो, पासवर्ड देतो, क्लासिफाय, हां यस, आय पी ॲड्रेसचे क्लासेस कशा पद्धतीनं, काय क्वेश्चन होता, 1 मिनिट. दोन क्वेश्चन आहेत. आय पी ॲड्रेसचे क्लास कसे आयडेंटिफाय करतात. तर आय पी ॲड्रेस ॲक्च्युअल थिअरॉटिकल आपल्याला खूप कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये आय पी ॲड्रेस काय आहेत, कशासाठी क्रिएट केले, कोणी क्रिएट केले, आणि त्याचे क्लासेस काय आहेत. आय पी ॲड्रेस काही क्लास एमध्ये येतात, काही बीमध्ये येतात, काही सीमध्ये येतात. तर ते कशा असणार आहे हे थोडंसं थिअरॉटिकल पार्टमध्ये आपण पाहणार आहोत. प्रॅक्टिकल आता तेवढा आपल्याकडे वेळ नाही आहे. येस. आता जसं की मला दुसरा क्वेश्चन विचारला की आपण हे स्विचनं कनेक्ट करतोय का केबल यूज केले. तर लक्षात घ्या, जसं मी डायग्राम मगाशी पण दाखवली होती की माझे दोन कम्प्युटर आहेत, जे दोन कम्प्युटर एकमेकांना कनेक्ट करतोय व्हाया स्विच, ओके. नुसता स्विच असून चालणार नाही, तर त्याबरोबर स्विचला माझं केबल कनेक्शनसुद्धा प्रोव्हाइड केलं पाहिजे. जसे मी एक कम्प्युटरपासून केबल इन्सर्ट केली या कम्प्युटरला, स्विचला, इथून एक केबल इन्सर्ट केली या स्विचला, आणि त्याचबरोबर माझं एक मोडेम मी कनेक्ट केला, हा आहे स्विच, ओके. एस डब्ल्यू म्हणजे स्विच, हा माझा आहे मोडेम किंवा राउटर म्हणू शकतो. आणि या राउटरला माझं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जे आहेत आय एस पी, त्यांच्याकडनं जे कनेक्शन आलेलं आहे ते कम्युनिकेट करत आहे, ओके.
ठीक आहे, समजलं. तर अशा पद्धतीचं हे नेटवर्क आपण आता बनवतोय. सो माय कम्प्युटर, राईट क्लिक, डेस्कटॉप आयकॉनमध्ये युजर फाईल्स, कंट्रोल पॅनल, सगळे ऑप्शन मी सिलेक्ट करतो. क्लिक ऑन अप्लाय, ओके. आता पुन्हा एकदा मी चेक करतोय की माझा कम्प्युटर त्या कम्प्युटरशी कनेक्ट होतोय का. जसं की मी इथं टाईप करेन पुन्हा एकदा कमांड, पिंग 192.168.0. ओहो, 21 space hyphen minus t. Still I am not getting pinging. ओके. जसं की मला इथं डेस्टिनेशन होस्ट अनरिचेबल जर मला रिप्लाय येत असता तर ऑटोमॅटिकली मला त्याचा आय पी ॲड्रेस 0.21 आणि 1. ओके, चेक करूयात आता आपला प्रॉब्लेम कशामध्ये आहे. दोन्हीकडनं मला दोन्ही कम्प्युटरवरून नेटवर्क ॲड्रेस मिळत नाही आहे. सो नाव ट्राय टू येस, इथंच नेटवर्कमध्ये प्रॉब्लेम आहे. व्हर्च्युअल मशीनच्या माझ्या मशीनला प्रॉब्लेम असल्यामुळं किंवा मे बी त्या नेटवर्कमध्ये नाही आलेलं. आता याचबरोबर आपल्याला आता ह्या सगळ्या ट्रबल शूटिंगसाठी काय पाहायला लागेल, तर मला ट्रबल शूट करावं लागेल नेटवर्कमध्ये आणि त्यासाठी काही गोष्टी आपल्याला सुद्धा चेक कराव्या लागतील. कोणतीही गोष्ट आता मी चेक करू शकतो. जसं की माझा हा नेटवर्कमध्ये सिस्टीम आलेला नाही आहे, तर त्यासाठी मला काय चेक करावं लागेल, काय काय गोष्टी आता आपल्याला आयडेंटिफाय कराव्या लागतील. पहिली गोष्ट, जसं की आपण पुन्हा एकदा चेक करणार माय कम्प्युटर, माय प्रॉपर्टीजमध्ये यस वर्क ग्रुप चेंज, वर्क ग्रुप यस वर्क ग्रुप सेम आहे, कम्प्युटर नेम पण डिफरंट आहेत. ओके, पहिली कंडिशनमध्ये मला काय चेक करायचं आहे, वर्क ग्रुप नेम मस्ट बी डिफरंट, कम्प्युटर नेम मस्ट बी डिफरंट. ही एक कंडिशन आपल्याला चेक करावी लागणार आहे. सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला चेक करायचं आहे जसे की कंट्रोल पॅनलमध्ये मला पुन्हा चेक करायचं आहे फायरवॉल. माझे कम्प्युटरचे जर फायरवॉल मे बी त्यामुळं माझं नेटवर्क कोलॅप्स होऊ शकतं, तर मी पहिल्यांदा नोटिफिकेशन ऑफ करेन. नेक्स्ट कंडिशनमध्ये मी ॲडव्हान्स सेटिंगमध्ये त्याचं फायरवॉलसुद्धा ऑफ करणार आहे.
आय पी ॲड्रेस तर बरोबर आहे. कम्प्युटर नेम चेंज आहे.